जय शिवराय मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतील असे अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न बघणार आहोत. यामध्ये जी.के. आणि विज्ञानचे प्रश्न असतील. मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कारण हेच प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार आहेत. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी कोणाच्या मदतीने सुरू केली होती? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. बरोबर उत्तर कमेंटमध्ये सांगा. शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली आहे आणि ही कोणाच्या मदतीने सुरू केली आहे? तर डॉक्टर भांडारकर यांच्या मदतीने. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न, सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन आहेत कळसुबाई, सालेर, अस्तंबा, धूपगड. याचं योग्य उत्तर होईल अस्तंबा. सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे अस्तंबा. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तिसरा प्रश्न, मानवी शरीरातील पुरुषांची गुणसूत्रे कोणती असतात? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, IMP करून घ्या. मानवी शरीरातील पुरुषांची गुणसूत्रे असतात X आणि Y. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चौथा प्रश्न, वातावरणातील कोणत्या थरात ओझोन वायूचा थर आढळतो? मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा विचारला आहे परीक्षेमध्ये. PYQ प्रश्न आहे, वातावरणातील कोणत्या थरात ओझोन वायूचा थर आढळतो? ऑप्शन आहेत तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर. याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन 2 स्थितांबर. पाचवा प्रश्न, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, चिपळूणकर, गोपाळ हरी देशमुख. महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून घ्या. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक आहेत गोपाळ गणेश आगरकर. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सहावा प्रश्न, महाराष्ट्रात कटक मंडळे एकूण किती आहेत? कमेंटमध्ये उत्तर सांगत चला. आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न 25 घेतले आहेत. हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. चला तर या प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत? तर 7. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सातवा प्रश्न, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण होते? भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण होते? तर सॅम मानेकशॉ. सॅम मानेकशॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल होते. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आठवा प्रश्न, रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? ऑप्शन आहेत ध्वनी लहरी, अतिनील किरणे, रेडिओ लहरी, क्ष किरणे.
तर रडार यंत्रणेत रेडिओ लहरीचा वापर केला जातो. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 9वा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला? IMP करून घ्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर. प्रवरानगर, बारामती, बेलापूर, कोल्हापूर. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बेलापूर येथे सुरू झाला. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 10वा प्रश्न, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? ऑप्शन आहेत गामा, अल्फा, बीटा, क्ष किरणे. तर मित्रांनो, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून गामा किरणांचा मारा केला जातो. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11वा, कोयना धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आले आहे? ऑप्शन आहेत आनंद सागर, यशवंत सागर, शिवसागर, नाथसागर. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा कोयना धरण कोठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि या जलाशयाला काय नाव देण्यात आले आहे? तर शिवसागर. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 12वा प्रश्न, हिंदू कोड बिल संसदेत मांडताना कोणी राजीनामा दिला होता? मोस्ट IMP प्रश्न, हिंदू कोड बिल संसदेत मांडताना कोणी राजीनामा दिला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 13वा प्रश्न, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? PYQ प्रश्न आहे, लिहून घ्या. ऑप्शन आहेत प्रकाश तीव्रता, वेळ, अंतर, वेग. तर प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 14वा प्रश्न, घटना समितीचे सल्लागार कोण होते? बाबासाहेब आंबेडकर, BN राव, KM मुन्शी, राजेंद्र प्रसाद. तर घटना समितीचे सल्लागार होते BN राव. तर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. यावर खूप वेळा प्रश्न विचारले आहेत. चला तर पुढचा प्रश्न, भारताचा प्रमाण वेळ आणि ग्रीनिच वेळ यात किती तासांचे अंतर आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंटमध्ये उत्तर सांगा. भारताचा प्रमाण वेळ आणि ग्रीनिच वेळ यात किती तासांचे अंतर आहे? तर 5 तास 30 मिनिटे. लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
16वा प्रश्न, 1942च्या आंदोलनात नंदुरबार येथे कोणत्या शाळकरी मुलाने हुतात्म्य पत्करले? PYQ प्रश्न आहे. ऑप्शन आहेत शिरीष कुमार, बाबू गेनू, विष्णू पिंगळे, अनंत कानेर. याचं योग्य उत्तर होईल शिरीष कुमार. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 17वा प्रश्न, महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन आहेत वेंगुर्ला, श्रीवर्धन, भाटे, दापोली. तर महाराष्ट्रातील श्रीवर्धन येथे नारळ संशोधन केंद्र आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 18वा प्रश्न, वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन. तर वातावरणातील सर्वाधिक प्रमाण नायट्रोजन या वायूचे आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 19वा प्रश्न, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? तर BC मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हटले जाते. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांची आत्मकथन कोणते? डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते आहे? तर आमचा बाप आणि आम्ही. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? ऑप्शन आहेत लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, महाधिवक्ता, सरन्यायाधीश. याचं योग्य उत्तर होईल सरन्यायाधीश. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 22वा प्रश्न, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा पानिपतचे पहिले युद्ध केव्हा झाले आणि कोणामध्ये झाले आहे? तर बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये. आणि ते कोणत्या वर्षी झाले हे मला कमेंटमध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न, उज्जैनी धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन आहेत गोदावरी, भीमा, नर्मदा, तापी. तर उज्जैनी धरण हे भीमा नदीवर आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 24वा प्रश्न,
सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले? IMP करून घ्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले? तर CV रमन यांना. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. शेवटचा प्रश्न. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत 2013, 2012, 2014 की 2015. तर ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना 2014 मध्ये झाली आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा. तसे आपल्या यूट्यूब चॅनेलला पहिल्यांदा भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.